नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचे जे 4 ऑप्शन आहेत तर त्याचं देखील विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर ऑप्शन क्रमांक 2. इगा स्विटेक. पोलंड या देशाची टेनिसपटू जी आहे इगा स्विटेक यांनी अंतिम फेरीमध्ये बेलारूसच्या अरिना सबलेंका यांचा पराभव केला आहे आणि पहिल्यांदाच माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचं महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेलं आहे. ही माद्रिद ओपन टेनिस स्पर्धा 2024 22 एप्रिल ते 5 मे 2024 दरम्यान स्पेनिशची राजधानी माद्रिद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. आणि या माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जे आहे तर ते रशियाच्या आंद्रे रुबेल यांनी पटकावलेलं आहे बघा दुसऱ्यांदा. आणि महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे पोलंडच्या इगा स्विटेक यांनी पहिल्यांदा. त्यानंतर याच माद्रिद ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्सन आणि युनायटेड स्टेट्सच्या सेबेस्टियन कोर्डा यांनी. तर महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे सारा स्वॉरिप्स आणि क्रिस्टिना बुक्सा यांनी. स्पॅनिश जोडी आहे ही. प्रश्न क्रमांक 2. सर्वोच्च न्यायालयाने IPCच्या डॅश डॅश या कलमामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4. 498 अ. आपल्या सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच IPCचे कलम जे आहे 498 अ तर या कलमामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केलेली आहे. IPCचे हे जे कलम आहे 498 अ तर हे विवाहित महिलेचा छळ करण्यासंबंधित कलम आहे. आता IPC म्हणजे काय तर इंडियन पिनल कोड किंवा याला आपण मराठीमध्ये भारतीय दंड संहिता म्हणून ओळखतो बघा. ही दंड संहिता जी आहे तर ती 1860ची आहे. मात्र यामध्ये देखील आपल्या केंद्र सरकारने नुकतंच 2023 मध्ये बदल केलेला आहे आणि याचं नवीन नामकरण केलेलं आहे भारतीय न्याय संहिता. या भारतीय दंड संहितेमधील कलम 498 जे आहे तर हे विवाहित महिलेला फसवणे किंवा पळवून नेणे किंवा गुन्हेगारी हेतूने ताब्यात ठेवणे या संबंधित आहे बघा. आणि 498 अ कशा संबंधित आहे तर विवाहित महिलेचा छळ करण्यासंबंधित आहे. याच IPC मधील 398 हे जे कलम आहेत रे प्राणघातक शस्त्राने दरोडा किंवा डकैती करण्याचा प्रयत्न करण्यासंबंधित कलम आहे. प्रश्न क्रमांक 3. 2024 थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद डॅश डॅश या देशाने जिंकले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1. चीन. थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धा जी पार पडलेली 2024ची तर याचं विजेतेपद पटकावलेलं आहे चीन या देशाने. चीनचं हे 11वं विजेतेपद ठरलेलं आहे. 33व्या क्रमांकाची ही जी थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धा पार पडलेली आहे 2024ची तरी चीनमधील चेंगदू या ठिकाणी पार पडलेली आहे. कधी 27 एप्रिल ते 5 मे 2024 दरम्यान. आणि यामध्ये एकूण सहभागी देश होते 16. या थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभागी देश किती झालेले होते तर 16 देश झालेले होते आणि याचं विजेतेपद पटकावलेलं आहे चीन या देशाने. त्यानंतर या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती म्हणजे उपविजेतेपदावरती राहिलेला आहे इंडोनेशिया हा देश आणि तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे मलेशिया हा देश. प्रश्न क्रमांक 4. भारतीय हवाई दलाने C-295 वाहतूक विमान डॅश डॅश या देशाकडून खरेदी केली आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 3. फ्रान्स. आपल्या भारतीय हवाई दलाने C-295 हे जे वाहतूक विमान आहेत ते नुकतंच खरेदी केलेले आहेत. कोणत्या देशाकडून तर फ्रान्स या देशाकडून. आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं बघा आपल्या भारताकडून ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र जे आहेत रे फिलिपाईन्स या देशाने खरेदी केलेले आहेत. आपण अपाचे हेलिकॉप्टर जे आहेत तर ते अमेरिका या देशाकडून खरेदी करतो आणि आपल्या भारताकडून नुकतंच डॉर्नियर विमान जे आहे तर ते गुआना या देशाने खरेदी करण्यासाठी करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. वस्तू व सेवा कराच्या अपीलीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1. संजय कुमार मिश्रा. वस्तू व सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे संजय कुमार मिश्रा यांची. हे जे अपीलीय न्यायाधिकरण आहे त्याचं राष्ट्रीय खंडपीठ आहे नवी दिल्ली या ठिकाणी. वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण हे GST कायद्यातील द्वितीय अपीलाचे मंच आहे आणि केंद्र आणि राज्यामधील विवाद निराकरणाचं हे पहिलं सामायिक मंच आहे. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये सध्या आपले राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष आहेत श्री प्रकाश श्रीवास्तव. नुकतंच जम्मू काश्मीरसाठी एक ग्रॅपलिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे
आणि त्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सानिया कद्रे यांची. आणि आपलं जे इंटेलिजन्स ब्युरो आहे IB, तर याच्या विशेष निर्देशकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सपना तिवारी यांची. प्रश्न क्रमांक 6. फ्रान्समध्ये पार पडलेल्या इंटरपोल परिषदेला भारतातर्फे डॅश डॅश हे उपस्थित होते. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 प्रवीण सूद. आपले CBIचे महासंचालक जे आहेत प्रवीण सूद, तर हे फ्रान्समध्ये पार पडलेल्या इंटरपोल परिषदेला आपल्या भारतातर्फे उपस्थित राहिलेले होते. इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. आणि या इंटरपोलचं मुख्यालय फ्रान्समधील लिओन या ठिकाणी. बघा, पोलीस भरतीचा सर्वात आवडता प्रश्न आहे हा. या इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? फ्रान्समधील लिओन या ठिकाणी आहे. आणि या इंटरपोलच्या जगामध्ये 7 प्रादेशिक कार्यालय आहेत, तर 3 विशेष प्रतिनिधी कार्यालय आहेत. इंटरपोलची स्थापना 7 सप्टेंबर 1923 रोजी करण्यात आली होती. या इंटरपोलचे सध्या 196 देश सदस्य आहेत. बघा, किती देश? 196 देश असे या इंटरपोलचे सध्या सदस्य आहेत. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये आपल्या भारताचे 5व्या क्रमांकाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल. आपल्या देशाचे 30व्या क्रमांकाचे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर. आणि इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक आहेत तपन कुमार डेका. प्रश्न क्रमांक 7. पेन्शन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यासाठी डॅश डॅश हे पोर्टल लॉन्च केले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 भविष्य पोर्टल. पेन्शन विभागाने नुकतंच सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यासाठी भविष्य पोर्टल लॉन्च केलेलं आहे. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा केंद्रीय मंत्रालयातर्फे नुकतंच जागृती पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होण्यासाठी सुविधा हे पोर्टल सुरू केलेलं आहे. बघा, आणि आपल्या देशातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी नुकतंच केंद्र सरकारने स्वयं प्लस नावाचं एक पोर्टल सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. AFC अंडर-23 आशिया कप पुरुष 2024चे विजेतेपद डॅश डॅशने पटकावले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 जपान. 2024ची AFC अंडर-29 आशिया कप स्पर्धा जी आहे पुरुषांची, तर त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे जपान या देशाने. या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं कतार या देशामध्ये. आणि अंतिम सामन्यामध्ये जपान या देशाने उझबेकिस्तानचा पराभव करून हे विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9. उत्तराखंड टुरिझमने डॅश डॅश ही भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम सुरू केली. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नक्षत्र सभा. उत्तराखंड टुरिझमने आपल्या भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम सुरू केलेली आहे. त्या मोहिमेचं नाव काय आहे? नक्षत्र सभा. उत्तराखंड राज्याची राजधानी आहे डेहराडून. उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या पुष्कर सिंग धामी. आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री जे आहेत पुष्कर सिंग धामी यांनी नुकतंच प्राण्याच्या संरक्षणासाठी हेल्प नावाचा एक कार्यक्रम देखील सुरू केलेला आहे. उत्तराखंड राज्याचे राज्यपाल आहेत सध्या गुरमीत सिंग. आणि उत्तराखंड राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची सदस्यसंख्या आहे 71. उत्तराखंड राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 5 आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत 3. प्रश्न क्रमांक 10. भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश डॅश डॅश हा बनला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया. आपल्या भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश कोणता बनलेला आहे? सौदी अरेबिया. म्हणजेच आपल्या भारतामधून सर्वात जास्त प्रमाणामध्ये बासमती तांदळाची निर्यात जी आहे तर ती सौदी अरेबिया देशाला केली जाते. जगातील तांदूळ निर्यातदार देशामध्ये पहिला क्रमांक जो आहे तर तो देखील आपल्या भारत देशाचा आहे. बघा, जगातील एकूण तांदूळ निर्यातीच्या 40% तांदूळ निर्यात जो आहे तर तो एकटा आपला भारत देश करतो जगामध्ये. आणि आपल्या भारतानंतर तांदूळ निर्यातीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती देश आहे जगामध्ये थायलंड हा देश. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे व्हिएतनाम. आणि तांदूळ निर्यातीच्या बाबतीमध्ये जगामध्ये 4थ्या क्रमांकावरती देश आहे पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 11. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे MD आणि CEO म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हितेश कुमार सेठिया. हितेश कुमार सेठिया यांची 3 वर्षासाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये केकी मिस्त्री जे आहेत तर यांची नुकतंच HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारत पेचे नवीन CEO बनलेले आहेत नलिन नेगी. आणि NSG जे आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड तर त्याच्या प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे नलिन प्रभात यांची.
प्रश्न क्रमांक 12. कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2025चे यजमानपद डॅश डॅश या देशाला मिळाले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 भारत. 2025ची कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जी होणार आहे तर या स्पर्धेचे यजमानपद मिळालेले आहे आपल्या भारत देशाला. आपल्या भारताला प्रथमच 2007 नंतर या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद मिळालेलं आहे. कधी? 2007 नंतर पहिल्यांदाच आता या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद आपल्या भारत देशाला मिळालेलं आहे. आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठी आजचा प्रश्न. युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न काय आहे? युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत TCS आणि IPS पॅटर्ननुसार, तर ते चालू घडामोडीचे प्रश्न आपण रोज स्पष्टीकरणासह या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.